अखेर ठाणे लोकसभेची जागा शिंदेंची शिवसेनाच लढणार। ठाण्यातून माजी महापौर नरेश म्हस्केंना उमेदवारी मिळणार, एबीपी माझाला माहिती। मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता। उत्तर मध्य मुंबईतून अपक्ष निवडणूक लढण्याच्या तयारीत संजय पांडेंची एबीपी माझाला माहिती। माढ्यात देवेंद्र फडणवीस शरद पवारांना धक्का देण्याच्या तयारीत। पवारांचे निकटवर्तीय अभिजित पाटील भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा। आज अभिजित पाटलांची फडणवीसांसोबत बैठक। आत्ताचे शाहू महाराज केवळ संपत्तीचे वारसदार। राजर्षी शाहू महाराजांचे पणतू राजवर्धन सिंग कदमबांडेंचा निशाणा। तर महायुतीचे उमेदवार संजय मंडलिकांना मतदान करण्याचं आवाहन। कोल्हापूरच्या जागेसाठी मुख्यमंत्र्यांच्या रात्री उशिरापर्यंत बैठका। समरजित सिंग घाटगेंसोबत चर्चा। कागलमधून मंडलिकांना सर्वाधिक मताधिक्य देण्यासंदर्भात बैठकीत रणनीती। ओबीसी बहुजन पार्टीचे सांगली लोकसभेचे उमेदवार प्रकाश शेंडगे यांच्या गाडीला अज्ञातांकडून चपलांचा हार, तर गाडीवर शाई फेक। मराठा समाज पराभव केल्याशिवाय शांत बसणार नाही, शेंडगेंना धमकीवजा इशारा। प्रकाश शेंडगेंच्या गाडीवरच्या शाईफेक प्रकरणाचा भुजबळांकडून निषेध। हल्ला करून केवळ भीती दाखवण्याचा प्रयत्न, भुजबळांचा निशाणा। आज प्रचाराचा सुपर संडे। महाराष्ट्रभर सभांचा धडाका। मुख्यमंत्री शिंदे, फडणवीस, शरद पवार, उद्धव ठाकरेंसह सगळ्याच महत्त्वाच्या नेत्यांच्या आज सभा। पंतप्रधान मोदींचा महाराष्ट्रात सभांचा धडाका। मोदींच्या सोमवार आणि मंगळवारी एकूण 6 सभा। सोमवारी सोलापूर, कराड, पुण्यात, तर मंगळवारी माळशिरस, धाराशिव आणि लातूरमध्ये सभा। राहुल गांधींनी अमेठीतून तर प्रियंका गांधींनी रायबरेलीतून निवडणूक लढवावी। काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत काँग्रेस नेत्यांची मागणी। मल्लिकार्जुन खरगे निर्णय घेणार। निवडणुकीच्या तोंडावर भांडूपमध्ये पैशांनी भरलेली व्हॅन आढळली। निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाकडून कारवाई। महादेव बेटिंग ॲप प्रकरणी अभिनेता साहिल खान मुंबई पोलिसांच्या ताब्यात, तर खोटे आरोप केले असून देशाच्या न्यायव्यवस्थेवर विश्वास असल्याचं साहिल खानचं वक्तव्य। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।